महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बिल्डरकडनं बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। रेसकोर्सवर काही जागा रेसिंगसाठी ठेवून इतर जागेवर हॉटेल्स बिल्डिंग उभारण्याचा डाव आहे। संबंधित बिल्डर सरकारच्या जवळचा आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय आणि आता त्यावरनं चांगलंच राजकारण रंगलंय। आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावरती जो स्फोट केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। संपूर्ण महाराष्ट्र, मुंबई अशा प्रकारे लुटण्याचा आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि शिवसेना तो होऊ देणार नाही। जर बाबा विकतायत तर त्याचे काय डॉक्युमेंट्स आहेत का, त्याचे काही पुरावे आहेत का? उद्या मी कुणालाही काही बोलेन, आदित्य ठाकरे उद्या महापालिका किंवा मुंबई विकायला निघालेत, त्याला अर्थ नाही ना। तर रेस्कोर्सची जागा विकायला निघालेत, कोणाशी झालंय, काय डील झालंय, काय कागदपत्र आहेत? रेस्कोर्स हे मुंबईचं वैभव आहे। त्या ठिकाणी मला वाटत नाही कुठलंही सरकार असो ही रेस्कोर्सची मुंबईचं वैभव असणाऱ्या जागा विकल्या जातील किंवा कोणाच्या घशात घातल्या जातील। त्यांचं रक्षण करण्याचं काम आम्ही करू।